नमस्कार, माझं नाव अभिषेक पांचाळ आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण सिडको आणि म्हाडा लॉटरीबद्दल व्हिडिओ बनवत असतो. तर फायनली 1 जुलै 2021 पासून जे आहे सिडकोने रजिस्ट्रेशन आणि प्रदर्शन प्रोसेस जी आहे ती सुरू केलेली आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस जी होती सकाळी जी आहे ती सिडको निवारा केंद्र बेलापूर इथे झाली होती आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी माहिती असेल की पहिला जो स्लॉट ओपन झालेला आहे तो कळंबोली नोडसाठी ओपन झालेला आहे. त्यामुळे दुपारी जी आहे ती प्रदर्शन प्रोसेस सुरू झाली होती. प्रदर्शन देण्यासाठी जे आहेत ते नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, खासदार राजन विचारे आणि सिडकोचे संचालकीय व्यवस्थापक डॉक्टर मुखर्जी हेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते प्रदर्शन प्रोसेस जी आहे ती सुरू झाली होती. लोकांना चाव्या दिल्या गेल्या होत्या. तर ज्या प्रकारे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी ज्यावेळी मला माहिती मिळेल त्यावेळी तुम्हाला मी स्टॅम्प ड्युटी भरण्याची प्रोसेस सांगणार आहे. मध्ये पण माझं वॅक्सिनेशन आल्यामुळे हा व्हिडिओ मला लवकर बनता नाही आला, पण काही नाही, आता मी तुम्हाला त्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे आपण स्टॅम्प ड्युटी कशी भरणार आहोत ह्याबद्दलचं आपण हेल्प गाईड बघणार आहोत, त्यानंतर ॲक्च्युअल प्रोसेस बघणार आहोत आणि फायनली त्याचं ॲड्रेसेस कोणते कोणते आहेत, रजिस्ट्रेशन ऑफिसचे ॲड्रेसेस एक्झॅक्ट काय आहेत त्याबद्दल आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी गेल्या व्हिडिओमध्ये काही लोकांनी एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे 2019 लॉटरी विजेत्यांनी. तर बघा, 2019 लॉटरी विजेते आणि 2018चे जे वेटिंग लिस्टमधले विनर आहेत ह्यांच्याबद्दल कोणताही अपडेट सिडकोकडून अजून आलेला नाही आहे. तरीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहे की एक एक्सपेक्टेड टाईमलाईन काय असू शकते ह्याबद्दल पूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आता आपण वळूया आपल्या मेन व्हिडिओकडे. तर बघा, मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रोसेस जी आहे ती नोड वाईज ओपन होणार आहे. त्यामध्ये इन केस तुम्ही पूर्ण पेमेंट तरी केलं असेल तर मे बी तुम्हाला स्लॉट बुकिंगचं ऑप्शन दिसणार नाही. ह्याचं सिंपल कारण आहे की प्रोसेस जी आहे ती नोड वाईज ओपन होणार आहे. तर पहिला जो आहे ते कळंबोली नोडसाठी ही प्रोसेस झालेली आहे. नेक्स्ट जो नोड ओपन झालेला आहे तो आहे घारघर नोडसाठी हा प्रोसेस आता ओपन होणार आहे आणि येत्या काळामध्ये मे बी घनसोली आणि त्यानंतर तळोजा अशा प्रकारे हे नोड ओपनिंगचा सिक्वेन्स असू शकतो. मी प्रयत्न करीन की यूट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून किंवा एखाद्या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगेन की नेक्स्ट कोणता नोड ओपन होणार आहे ते. त्यामुळे मे बी तुम्ही जर तळोजाचे अप्लिकंट असाल किंवा द्रोणागिरीचं असाल किंवा बाकी कुठल्या नोडसाठी जर तुम्ही अप्लिकेशन केलेलं असेल तर मे बी तो नोडचं बुकिंग जे आहे ते ओपन होण्यासाठी टाईम लागू शकतो. त्यामुळे घाबरायचं कोणतंही कारण नाही आहे. ज्यावेळी तुमच्या नोडचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळी तुम्हाला हा स्लॉट बुकिंगचा ऑप्शन मिळून जाईल. तर हा ऑप्शन कुठे तुम्हाला मिळणार आहे, तो मिळणार आहे तुमच्या निवारा लॉगिनमध्ये. निवारा लॉगिनमध्ये तुमचं जिथे अप्लिकेशन होतं त्या ठिकाणी तुम्हाला हा जो ऑप्शन आहे तो ओपन झालेला असेल, तिकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे. माझी एक रिक्वेस्ट आहे की बघा, तुम्ही हे जे स्टॅम्प ड्युटीचं पेमेंट जे आहे ते तुम्ही हा जेव्हा स्लॉट बुकिंगचा ओपन होईल त्यावेळेस तुम्ही हे पेमेंट करा, जेणेकरून तुम्हाला तिथे एक्झॅक्ट माहिती कोणती फिलअप करायची आहे ह्याबद्दल एक्झॅक्ट डिटेल तिकडे मिळणार आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमचा नोडचं बुकिंग जे आहे तो ओपन करण्यासाठी थोडंसं वेट करा आणि ज्या दिवशी हा स्लॉट बुकिंगचं ओपन ऑप्शन येईल त्यावेळी तुम्ही तो प्रोसेस कंप्लीट करू शकता. तुम्ही जर आधीही प्रोसेस केली असेल तर कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला ज्या लास्ट टाइम प्रोसेस दाखवली तीच वेबसाईट आहे, तीच प्रोसेस एक्झॅक्टली फॉलो करायची आहे. आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस बघणारही आहोत. तर आय होप तुमचे ह्याबद्दल सर्व क्लॅरिटी आलेली असेल. आता आपण आपल्याला जाऊया कम्प्युटर स्क्रीनकडे आणि बघूया की एक्झॅक्ट बुकिंग कसं होणार आहे ते. तो हा जो सेक्शन आहे तुम्ही हाय रिझोल्युशनमध्येच बघा तरच तुम्हाला ही डेट दिसणार आहे. तर बघा, ही हेल्प फाईल आहे, ह्यामध्ये ही लिंक दिलेली आहे. ही सेम लिंक तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्येही दिसणार आहे. तुम्ही तिकडून लिंकवरती क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला जी प्रोसेस तुम्ही बघू शकता सेम एक्झॅक्ट तीच प्रोसेस आहे. ही हेल्प फाईलमध्ये सेम दाखवलेलं आहे. इथे तुम्हाला हे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला तुमच्या निवारा लॉगिनमध्ये दिसतील की डिस्ट्रिक्ट कोणता सिलेक्ट करायचा आहे, ऑफिस कोणतं सिलेक्ट करता येते. सेकंड पार्टीमध्ये तुम्ही बघू शकता सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं पूर्ण नाव टाकायचं आहे. प्रॉपर्टीची व्हॅल्यू टाकायची आहे, जे डिटेल्स टाकायचे आहेत बाकी वगैरे. आणि त्यानंतर तुम्हाला जर चलन परत बघायचं असेल तर तुमचा GRN नंबरवरून तुम्ही हे ट्रॅकही करू शकता. ही सेकंड लिंक आहे. ह्या दोन्ही याशिवाय तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे डिटेल्स तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये दिसतील. तर तेच बघायचं आहे तुम्हाला. तर तिकडे मी त्या लिंकवरती क्लिक केलेलं आहे. पहिला ऑप्शन जो आहे मेक पेमेंट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट्स तो करायचा आहे. सेकंड ऑप्शन पे स्टॅम्प ड्युटी सिलेक्ट करायचं आहे. आता हे जे डिटेल्स आहेत तुमच्या निवारा लॉगिनमध्ये तुम्हाला दिसतील तेच डिटेल्स तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचे आहे. डिस्ट्रिक्ट तुमचा रायगड असणार आहे. मेजॉरिटी प्रोजेक्टसाठी घनसोलीसाठी ठाणा डिस्ट्रिक्ट असणार आहे. तालुका पण तुम्हाला त्यामध्ये दिसला असेल आणि हे जे ऑफिस आहे हे पण ऑफिस तुम्हाला तुमच्या निवारा लॉगिनमध्ये दिसेल. तेच ऑफिस तुम्ही तिकडे सिलेक्ट करा. ह्यामध्ये तुम्हाला 25.2 अग्रीमेंट फॉर टू सेल अँड ट्रान्सफर हे सिलेक्ट करायचं आहे ऑप्शन. हे सर्व डिटेल्स तुम्हाला परत सांगतो की तुमच्या निवारा लॉगिनमध्ये दिसणार आहेत. तेच डिटेल्स तुम्हाला इकडे भरायचं आहे. स्टॅम्प ड्युटी आपण ज्याप्रमाणे माहिती आहे की 1000 रुपये आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरायचं आहे. LIG आणि EWS दोघांसाठीही. पेयर नेम मी टाकलेला आहे. एक रँडम मोबाईल नंबर टाकलेला आहे. मोबाईल नंबर बरोबर टाका कारण त्यावरती सगळं तुमचं ट्रान्झॅक्शन होणार आहे. सेकंड पार्टी नेम सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडकोचा फुल फॉर्म तुम्हाला इकडे टाकायचा आहे. शॉर्ट फॉर्म टाकायचा नाही आहे. पॅन कार्ड नंबर जो आहे तो ऑप्शनल आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा पॅन कार्ड नंबर टाकू शकता, पण सिडकोचा नंबर तुम्हाला तिकडे ब्लँक ठेवायचा आहे.
परत. हा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला मिळून जाईल तुमच्या अलॉटमेंट लेटरवरती. अलॉटमेंट लेटरवरती तुम्हाला पूर्ण डिटेल्स हवे दिलेले आहेत. तेच डिटेल्स तुम्हाला इकडे एक्झॅक्ट सेम भरायचं आहेत. त्यामुळे हे पेमेंट करताना तुम्ही तुमचं अलॉटमेंट लेटर रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला डिटेल्स भरता येतील. तर ह्यामध्ये मी अगेन एक रँडम ॲड्रेस भरत आहे. तोच रँडम ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा, म्हणजे तुमचा ॲड्रेस तुमचा अलॉटमेंट लेटर असेल तो टाकू शकता तुम्ही इकडे. लोकॅलिटीमध्ये टाकत आहे सेक्टर 40 खारघर आणि एरिया जो आहे तो नवी मुंबई. पिनकोड पण अगेन मी हा रँडम पिनकोड टाकलेला आहे. तुम्ही तुमचा पिनकोड जो बरोबर पिनकोड असेल तोच तुमचा प्रॉपर्टीचा ॲड्रेस तुमच्या लेटरवरून टाकायचा आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लॅरिटी आली असेल की कशाप्रकारे हे स्टॅम्प ड्युटीचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. मार्केट व्हॅल्यू जे आहे ते तुम्ही ब्लँक ठेवू शकता, ऑप्शनल आहे. आणि कन्सिडरेशन अमाऊंट जे आहे ते तुम्हाला तुमच्या लेटरमध्ये मिळून जाईल, तर ती तुम्हाला तिकडे मेन्शन करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला 3 पेमेंटचं ऑप्शन आहे. ई पेमेंट, सेकंड तुम्हाला बँकेत जाऊन भरायचं आहे, आणि थर्ड तुमचा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने तुम्हाला पेमेंट करता येईल. आयडियली सेकंड पेमेंट ऑप्शन अवॉइड करा, कारण कोरोना काळामध्ये ऑनलाईन पेमेंट डेबिट कार्ड नॉर्मल सर्वांकडे असतं, सो तुम्ही डेबिट कार्डने पेमेंट करू शकता. किंवा ई पेमेंट नेट बँकिंग असेल तर तुम्ही तेही करू शकता. आता इथे आपण कॅप्चा टाकूया आणि प्रोसीड करून बघूया पेमेंट. तर तुम्हाला अशी चलान जनरेट होईल. ह्यामध्ये तुम्हाला तुमचा GRN नंबर जनरेट होईल, तो तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. हा एक ड्राफ्ट चलान क्रिएट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इकडे तुम्हाला अग्री करायचा आहे आणि प्रोसीड टू पे करायचा आहे. तुम्ही बघू शकता की हा तुमचा ड्राफ्ट कंटिन्यू करत आहात आणि तुमचा GRN नंबर तुम्हाला नोट करायचा आहे इमिडिएटली. तर तुम्ही नोट करून घ्या आणि त्यानंतरच ओके पे करा. आता बघा, ह्यामध्ये तुम्हाला दाखवासाठी मी हे केलेलं आहे की बघा, पॉपअप ब्लॉक असल्यामुळे पेमेंट माझं प्रोसीड झालं नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे करण्याआधी पॉपअप ऑन करा, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझं पेमेंट झालं नाही आहे. तर अशा प्रकारे इकडे आपण क्लिक करून जे आहे ते पॉपअप तुम्हाला अलाव करायचं आहे, तरच जाऊन तुमचं हे जे पेमेंट आहे हे नीट होणार आहे. त्यामुळे आयडियली लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून हे करा आणि पॉपअप जे आहे ते ऑन करून ठेवा. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी पॉपअप ब्लॉक करून ठेवला होता. त्यामुळे तुम्हाला आता आयडिया आली असेल कशाप्रकारे पेमेंट तुमचं फेल होऊ शकतं. तुम्हाला कळणार नाही की काय झालेलं आहे, पण नॉर्मली पॉपअप ब्लॉक असल्यामुळे झालेलं आहे. याशिवाय तुम्ही चलान सर्चमधूनही तुम्ही तुमची बघून ते नंतर चलाननंतर डाउनलोडही करू शकता. बऱ्याच लोकांना कार्यालय कुठे आहे ते बघायचं होतं, तर तुम्ही आपण मेन स्क्रीनवरती येऊन होमवरती क्लिक करायचं आहे. तिथे कार्यालयांवरती ॲड्रेस करून तुम्हाला कार्यालयीन पत्ता वगैरे इथे करायचा आहे. ही डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ठाण्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते ठाण्याच्या अंडरच आहेत. त्यामध्ये मी पनवेल सर्च केलं, तुम्ही ॲड्रेस पूर्ण बघू शकता. आता पनवेलमध्ये बघा जवळपास 5 रजिस्ट्रेशन ऑफिस दाखवलेले आहेत, पण त्यातले 3 ऑफिसेसचा ॲड्रेस सेम आहे. MTNL बिल्डिंग 2, 3 आणि 5 नंबरचा, आणि 4 आणि 1 नंबरचा जो ॲड्रेस आहे तो सेम आहे. त्यामुळे लोकेशन 2च आहेत, पण फक्त सांगताना तुम्हाला 5 रजिस्ट्रेशन ऑफिस दाखवले गेलेले आहेत. सिमिलरली जर तुम्ही नवी मुंबईमध्ये करणार असाल रजिस्ट्रेशन घणसोली लोकेशनसाठी, तर त्यासाठी तुम्हाला मल्टिपल ऑफिसेस असणार आहेत. आता कोणत्या ऑफिसमध्ये करायचं आहे ते तुम्हाला निवारा लॉगिनमध्ये कळून जाईल, तिकडे तुम्ही सिलेक्शन करू शकता. त्यामुळे जेव्हाही घणसोलीचं लोकेशन उघडेल त्यावेळी तुम्ही त्याचं ऑफिस एक्झॅक्टली बघा तुमच्या लॉगिनमध्ये, आणि ते ऑफिस तिथे सिलेक्ट करा आणि ॲड्रेस तुम्ही ह्या लिंकवरून बघू शकता. तर मी अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक मारा. त्याचप्रमाणे तुमचे मित्रमैत्रिणी किंवा फॅमिली मेंबर कोणी बघत असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.